केरळमध्ये पूरस्थिती अद्याप बिकट. विविध यंत्रणांद्वारे मदत आणि बचाव कार्याला वेग. केंद्राकडून 500 कोटी रुपयांची मदत जाहीर. देशभरातून पूरग्रस्त केरळला मदतीचा ओघ. महाराष्ट्राकडूनही 20 कोटी रुपयांची मदत जाहीर. संस्कृती टिकवण्यासाठी भाषा जपणं अनिवार्य. 11व्या विश्व हिंदी संमेलनात सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन. पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांचा शपथविधी. नव्या मंत्रिमंडळाची ही घोषणा. संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस आणि नोबेल पुरस्कार विजेते नेते कोफी अन्नान यांचं वार्धक्याने निधन. इंडोनेशियात जकार्ता इथे रंगतदार कार्यक्रमाने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन. भारताचा 804 जणांचा चमू सहभागी. नॉटिंगहॅम इथे सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध फलंदाजी करताना भारताचा डाव सावरला. आणि राज्यात अनेक ठिकाणी पाऊस. विदर्भात येत्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्ताराने. केरळमधली पूरस्थिती अधिकाधिक गंभीर होत असून या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पंतप्रधान काल रात्रीच केरळला पोहोचले. त्यानंतर त्यांनी कोची इथे उच्चस्तरीय बैठक घेऊन पूरस्थिती आणि बचाव कार्याविषयीची माहिती जाणून घेतली. पावसाने हाहाकार उडवून दिलेल्या केरळला पंतप्रधानांनी केंद्र सरकारतर्फे 500 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. पुरात बळी गेलेल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर गंभीर जखमींना 50,000 रुपयांची मदत घोषित केली आहे. केरळमधल्या अलापुझा, अर्नाकुलम आणि त्रिशूर या जिल्ह्यातली परिस्थिती अत्यंत भयानक असून पंपा, पेरियार आणि चालाकुडी नद्यांनी पाणी पातळी ओलांडली आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी दिली आहे. हा गेल्या 100 वर्षातला अतिशय भीषण असा महापूर असून राज्यातली 80 धरणं खुली करण्यात आली आहेत. तसंच सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर हा एकच पर्याय शिल्लक असून जास्तीत जास्त लोकांना सोडवण्यासाठी राज्य सरकारने हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. राज्यात 8 ऑगस्टपर्यंत आजपर्यंत सुमारे 324 जण मृत्युमुखी पडले आहेत. अनेक जण बेपत्ता आहेत. मदत कार्यासाठी अधिक बोटी, लाईफ जॅकेट्स, रेनकोट, गमबूट आणि इतर साहित्य पुरवण्यात येत आहे. भारतीय नौदलाच्या आणखी 51 बोटी, पाणबुड्यांचे चमू मदत कार्यात सहभागी झाले आहेत. रेल्वेने 20,000 पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या पुरवल्या आहेत. पुरात अडकलेल्या लहान मुलांसाठी तेलंगणा सरकार 100 मेट्रिक टन पोषण आहार पाठवत आहे. या पार्श्वभूमीवर केरळसाठी अतिरिक्त विमान सेवा द्यावी तसंच प्रवास भाडं आटोक्यात ठेवावं असे निर्देश हवाई वाहतूक महासंचालनालयाने देशांतर्गत विमानसेवा कंपन्यांना दिले आहेत. पुराच्या तीव्रतेमुळे कोची विमानतळ 26 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. विविध राज्य सरकारांनी केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने 20 कोटी रुपयांचं तातडीचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे. आपण केरळ सरकारच्या संपर्कात असून कोणत्याही मदतीसाठी राज्य सरकार सदैव तत्पर आहे, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या उद्देशाने आज सकाळी मंत्रालयात एक विशेष बैठक घेण्यात आली. याशिवाय विविध सामाजिक संस्था आणि उद्योग जगताशीही याविषयी चर्चा सुरू आहे. केरळमधल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देऊन विविध संस्था आणि उद्योगांनी मदतीचा हात पुढे केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच पुण्याहून पिण्याचं पाणी भरलेली एक विशेष रेल्वे गाडी केरळकडे रवाना झाली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पूरग्रस्तांसाठी राज्यातले काँग्रेसचे सर्व आमदार 1 महिन्याचं वेतन देणार आहेत अशी माहिती विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। दिल्ली आणि पंजाब सरकारने 10 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। तेलंगणा सरकारने 25 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे। केरळमधल्या पूरग्रस्त भागातल्या लहान मुलांसाठी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय 100 मेट्रिक टन तयार खाद्यपदार्थ पाठवत आहे। मॉरिशसमध्ये 11व्या विश्व हिंदी संमेलनाला आजपासून सुरुवात झाली। हिंदी विश्व आणि भारतीय संस्कृती हा संमेलनाचा प्रमुख विषय आहे। भारत आणि मॉरिशस या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने या संमेलनाची सुरुवात झाली। त्यानंतर माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मॉरिशस सरकार त्यांच्या देशातल्या सायबर टॉवरला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देणार असल्याची घोषणा मॉरिशसच्या पंतप्रधानांनी केली। परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह काही केंद्रीय मंत्री या संमेलनात सहभागी झाले आहेत। विश्व हिंदी संमेलनाचा वारसा 43 वर्ष प्राचीन असून पहिलं संमेलन नागपूर इथे झालं होतं। मॉरिशसमध्ये संमेलन होण्याची ही तिसरी वेळ आहे असं सुषमा स्वराज यावेळी म्हणाल्या। या संमेलनावर अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे काहीसं दुःखाचं मळभ आलं आहे असं स्वराज यांनी सांगितलं। आतापर्यंतच्या संमेलनांमध्ये साहित्य हा विषय केंद्रस्थानी असायचा, मात्र आता लुप्त होत जाणाऱ्या भाषा वाचवण्यासाठी हा विषय प्राधान्याने चर्चेला गेला आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। भाषेच्या गौरवासह संस्कृतीचा गौरव होणं गरजेचं आहे, मात्र भाषाच लुप्त होत चालली तर साहित्य संस्कृती कशी जपता येणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। और भारतीय भी लिख रहे हैं, भारतीय मूल के प्रवासी भारतीय भी लिख रहे हैं, लेकिन अगर भाषा की समझ और बोली ही समाप्त हो जाएगी तो इस साहित्य को पढ़ेगा कौन, इस कविता को गाएगा कौन, इस साहित्य को भावी पीढ़ियों को सौंपेगा कौन। इसलिए आज जरूरत है भाषा को बचाने की, जहां बची हुई है वहां भाषा को बढ़ाने की। और एक और चिंता मैंने व्यक्त की, भाषा की शुद्धता को बरकरार रखने की। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। हिंदी भाषेचा वापर आणि त्याचं महत्त्व या संमेलनामुळे अधोरेखित होणार आहे असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे। पाकिस्तानचे नवे 22वे पंतप्रधान म्हणून आज इम्रान खान यांनी शपथ घेतली। पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाचे इम्रान खान अध्यक्ष असून त्यांना राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी शपथ दिली। इस्लामाबाद इथे राष्ट्रपती भवनात इम्रान खान यांनी शपथ घेतली। सरकार स्थापनेसाठी 342 सदस्यीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात 172 मतांची आवश्यकता होती। खान यांना 176 मतं मिळाली। पंतप्रधान पदासाठी काल झालेली निवडणूक एकतर्फीच होती। त्यात एकमेव प्रतिस्पर्धी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षाचे प्रमुख शहबाज शरीफ यांचा खान यांनी पराभव केला। पाकिस्तानला लुटणाऱ्यांविरुद्ध कारवाई करू असं संसदेसमोरच्या पहिल्या भाषणात खान यांनी सांगितलं। इम्रान खान यांना अनेक लहान पक्षांचा पाठिंबा आहे। इम्रान खान यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या 21 मंत्र्यांच्या नावांची यादीही जाहीर केली आहे। तहरीक-ए-इन्साफ पक्षातर्फे जारी करण्यात आलेल्या या यादीत 16 मंत्र्यांची खातीही देण्यात आली आहेत। मोठ्या शहरांची मक्तेदारी मोडीत काढत लातूरच्या ITIने म्हणजेच तंत्रशिक्षण संस्थेने क्रिसिल अंतर्गत झालेल्या तपासणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे। केंद्र शासनाच्या डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग या संस्थेने राज्यातल्या 353 शासकीय ITIचं नुकतंच मानांकन जाहीर केलं। यात लातूरचं ITI अव्वल स्थानी आहे। 1963 साली मराठवाड्यात लातूर इथे सुरू झालेल्या या ITIमध्ये 63 तुकड्या असून 1363 विद्यार्थी दरवर्षी 26 वेगवेगळ्या विषयांचं व्यावसायिक प्रशिक्षण घेतात। या संस्थेतले विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कामांतर्गत
ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांची अवजारं दुरुस्त करण्यासह इतर कामात सहकार्य करतात. तसंच इथले प्रशिक्षक या संस्थेत स्पर्धा प्रशिक्षण मार्गदर्शन करतात. आपल्या शिक्षणाचा प्रत्यक्ष कामात उपयोग करणारी ही कदाचित एकमेव ITI संस्था असावी. विविध विषयाचा अभ्यास करणारे या संस्थेतले 15 विद्यार्थी केंद्र शासनाच्या CTI आणि ATI साठी निवडले गेले आहेत. या संस्थेला 2010 साली ISO मानांकनही मिळालं आहे. ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या साधनांच्या सहाय्याने तसंच नवनवीन उपक्रम राबवून या संस्थेने हे मानांकन प्राप्त केलं आहे. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीत नोकरी मिळण्याचं प्रमाणही वाढलं आहे. विविध कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीत अनेक मुलांची नोकरीसाठी निवड झाल्याने यंदा लातूरच्या ITIला हा बहुमान मिळाल्याचं ITIचे गटनिर्देशक सुनील जाधव यांनी सांगितलं. येणाऱ्या विद्यार्थ्याचा लोंढा, झालेला प्रवेश आणि वर्ष 2 वर्षामध्ये शिकून जे मुलं बाहेर पडतात त्यांना देण्यात येणारं ITI मधील कौशल्य, याच्यामध्ये मुलांना पारंगत करण्याचं काम ITIच्या शिल्पनिरीक्षकांना गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. गेल्या वर्षभराच्या माध्यमातून क्रिसेलनं जे ITI मधले कसं प्रशिक्षण दिलं जातं हे आम्हाला न विचारता वेगवेगळ्या माध्यमातून, मुलांच्या माध्यमातून, मुलांच्या पालकाच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून त्यांनी एक आत्मसात केलं आणि त्याच्याद्वारे हे नामांकन आम्हाला मिळालं. माझी 10वी झालेली आहे. 10वी नंतर मी इथं ITIला आलो. ITIला आल्यानंतर मला असं माहिती नव्हतं की ITI काय असते, ITI मध्ये काय, फक्त इलेक्ट्रिक ट्रेड हा असतो हे माहिती होतं. त्यामध्ये प्रॅक्टिकल कसं करायचं, प्रॅक्टिकली नॉलेज हे भरपूर मिळालेले, 100% नॉलेज आम्हाला प्रॅक्टिकल मिळालेले. त्यामुळे मी आज या प्रॅक्टिकलमुळे स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. मी आता CTI मध्ये एंट्रन्स एक्झाम मध्ये दिलेले आहे, तरी त्यामध्ये माझा चेन्नई येथे नंबर लागलेला आहे. वर्ष 2022 पर्यंत हर घर बिजली हे उद्दिष्ट घेऊन केंद्र सरकार प्रत्येक गाव खेड्यापर्यंत वीज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. या योजनेअंतर्गतच औरंगाबादमधल्या काळदरी या आदिवासी वाडीत राहणाऱ्यांचं विजेचं स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातल्या गौताळा अभयारण्यातल्या डोंगरात काळदरी ही आदिवासी वाडी वसलेली आहे. दस्तापूर या ग्रुप ग्रामपंचायतीचा भाग असलेलं हे गाव ग्रामपंचायत कार्यालयापासून सुमारे 8 किलोमीटर दूर आहे. 350 लोकवस्ती असलेल्या या गावात 80% लोक हे ठाकर आदिवासी असून उर्वरित 20% हे भिल्ल आदिवासी आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून 20 वर्षापूर्वी गावात वीज ट्रान्समिशन आणि फीडर आले. मात्र पैशाअभावी गावकऱ्यांना वीज मीटर जोडणी करता आली नाही. केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेच्या हर घर बिजली कार्यक्रमाअंतर्गत काळदरी वाडीतल्या आदिवासींच्या आयुष्यातला अंधकार दूर होत आहे. आतापर्यंत जे आपल्याकडं सुविधा होत्या, वीज होती, पण आमच्याकडे पैसे नव्हते आणि त्याच्यामुळं आज लई मोठा बदल होऊ राहिला. कारण की गरिबाची खूप चांगली सोय आहे. त्याच्यामुळं गरीब कुठल्याही याच्यातून वंचित राहणार नाही आणि डोंगर दऱ्यात राहणारा समाज जनावरांपासून भयभीत होता, पण आता तो भयभीत राहणार नाही, सुरक्षित राहील. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालच्या व्यक्तींना एक पॉवर प्लग, एक LED बल्ब, घरातली वायरिंग आणि विद्युत मीटर पूर्णपणे मोफत देण्यात आले आहेत. 20 वर्षापासून लाईटच नाही होती, तर सगळे आपले इंजिनियर साहेब हे आले, लाईट चालू झाली म्हणून आम्हाला थोडा आनंद वाटला. जनावर आपल्याला वाघ, सर्प हे ते आढळत होते, तर आता थोडा आमच्या जीवाला धास्ती नाही राहणार. शासनानं चांगली सुविधा केली. उलट 100% आमचं गाव आदिवासी होतं, त्याच्यामुळे जास्तच आम्हाला त्रास होता. आता जसं शासनानं ही सुविधा काढून दिली तर आम्हाला जसं बरं वाटलं बा. पंतप्रधान सौभाग्य योजनेमुळे काळदरी आदिवासी वाडीतल्या सर्व 48 घरात वीज पोहोचल्यानं गावकऱ्यांचं जीवन प्रकाशमय झालं आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने आज सचिन अणदुरे या संशयित शूटरला अटक केली आहे. डॉक्टर दाभोलकर यांच्यावर प्रत्यक्ष गोळ्या झाडणाऱ्यांपैकी हा एक असावा असा तपास यंत्रणांना संशय आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं सीबीआयने सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने नालासोपारा इथून जप्त केलेल्या शस्त्रसाठा प्रकरणी अटकेत असलेले वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांचीही पोलीस कोठडी 28 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या कट प्रकरणी संशयित म्हणून या तिघांना एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केली होती. या तिघांची कोठडी संपल्याने आज मुंबईच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान या तिघांपैकी एका आरोपीने तपासादरम्यान डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभागी असल्याची कबुली दिली. तसंच या हत्येसाठी मोटरसायकलचा वापर केल्याचंही सांगितलं. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने सीबीआयला ही माहिती दिली असता सीबीआयने त्या आधारे सचिन अणदुरेच्या अटकेची कारवाई केली. संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस आणि नोबेल पारितोषिक विजेते कोफी अन्नान यांचं स्वित्झर्लंड इथे वार्धक्याने निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. दक्षिण आफ्रिका खंडातल्या धानाचे नागरिक कोफी अन्नान यांनी आपल्या सरचिटणीस पदाच्या कार्यकाळात जागतिक स्तरावर शांतता आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी महत्वाचे कार्यक्रम राबवले. 1997 ते 2006 या काळात त्यांनी सरचिटणीसपदी काम केलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदी पोहोचणारे आफ्रिकी वंशाचे ते पहिले नेते होते. रोहिंग्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आणि सिरियामधल्या निर्वासितांच्या प्रश्नी ते काम करत होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोफी अन्नान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. लक्षावधी लोकांच्या विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यात कोफी अन्नान यांनी महत्वाचं योगदान दिल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. इंडोनेशियामध्ये आजपासून 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यक्रम आणि दिमागदार उद्घाटन सोहळ्याने उपस्थितांची मनं जिंकली. जकार्तामध्ये गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर हा उद्घाटनाचा सोहळा रंगला. या सोहळ्यासाठी 120 मीटर लांब, 30 मीटर रुंद आणि 26 मीटर उंचीचा मंच उभारण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यात 4000 कलाकार आपली कला सादर करणार आहेत. भालाफेकपटू नीरज चोपडा भारतीय संघाचं नेतृत्व करेल. मुख्य खेळांना उद्यापासून सुरुवात होईल. या स्पर्धेत भारताचा 804 जणांचा चमू सहभागी झाला आहे. यात खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारताचे 572 ॲथलीट असून 312 पुरुष तर 260 महिला ॲथलीट आहेत. एकूण 36 क्रीडा प्रकारात भारताचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत भारताला विजयाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या असून भारतीय खेळाडूंचा आपणाला अभिमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धांमध्ये 45 आशियाई देशांचे सुमारे 11,000 खेळाडू सहभागी होणार आहेत. आशियाई स्पर्धांमध्ये आतापर्यंत चीनचं वर्चस्व राहिलं आहे. या स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी भारतानेही यंदा मोठ्या संख्येने खेळाडू या स्पर्धेत उतरवले आहेत. ट्रॅक अँड फील्ड, कुस्ती, हॉकी, नेमबाजी, कबड्डी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, स्क्वॉश, टेनिस यासारख्या तिरंदाजी या खेळांमध्ये भारताला विजयाच्या अपेक्षा आहेत. नॉटिंगहॅम इथे आजपासून खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या कसोटीसाठी भारतीय संघात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. नवोदित खेळाडू रिषभ पंतला पहिल्यांदाच यष्टीरक्षक म्हणून संधी देण्यात आली आहे. तसंच जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन यांचं पुनरागमन झालं आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 4 बाद 272 धावा झाल्या होत्या. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे 5 जण मृत्युमुखी पडले आहेत, तर 400हून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 57 जनावरही दगावली आहेत. सध्या जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. नवापूर तालुक्याला 2 दिवस पावसाने झोडपल्यानंतर आज पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे काल राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे पंचगंगा नदीचं पाणी सायंकाळी पुन्हा पात्राबाहेर पडलं. अमरावती जिल्ह्यातही रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे.
अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी, दिग्रस, दारवा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अनेक घरांची पडझड झाली. मुंबई ठाण्यासह नवी मुंबईतही अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. अमरावती जिल्ह्यातही रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला असून हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केरळमध्ये पूरस्थिती अद्याप बिकट. विविध यंत्रणांद्वारे मदत आणि बचाव कार्याला वेग. केंद्राकडून 500 कोटी रुपयांची मदत जाहीर. देशभरातून पूरग्रस्त केरळला मदतीचा ओघ. महाराष्ट्राकडूनही 20 कोटी रुपयांची मदत जाहीर. संस्कृती टिकवण्यासाठी भाषा जपणं अनिवार्य. 11व्या विश्व हिंदी संमेलनात सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन. पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान म्हणून इम्रान खान यांचा शपथविधी. नव्या मंत्रिमंडळाची ही घोषणा. संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस आणि नोबेल पुरस्कार विजेते नेते कोफी अन्नान यांचं वार्धक्याने निधन. इंडोनेशियात जकार्ता इथे रंगतदार कार्यक्रमाने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन. भारताचा 804 जणांचा चमू सहभागी. नॉटिंगहॅम इथे सुरू असलेल्या 3ऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध फलंदाजी करताना भारताचा डाव सावरला. आणि राज्यात अनेक ठिकाणी पाऊस. विदर्भात येत्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.